नमस्कार. गुढीपाडव्याच्या आपण सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. आजची पुरणपोळी ही विशेष आहे आणि थोडी वेगळीसुद्धा आहे. ती कशी बनवली ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी चणा डाळ आहे ना, आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग पाण्यात भिजत ठेवायची आहे 1 ते दीड तास. आता भिजवून घेतल्यानंतर परत एकदा धुवून घ्यायची आणि पाणी निथळून मग आपण कुकरमध्ये टाकायची आहे. त्याच्यासोबत 1 ते दीड तांब्या पाणी घातलं आहे. थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची रंगासाठी आणि चमचाभर तेल घालायचं, मिक्स करायचं आणि हे शिजायला ठेवायचं आहे. आता डाळ शिजते तोपर्यंत इथे रात्रीच मी 10 ते 12 बदाम असे भिजवून घेतले होते. बदामाची सालं काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून नाही का, अशा पद्धतीने आपण त्याचं वाटण तयार करायचं आहे. आता डाळ तोपर्यंत शिजली आहे ती आपण गाळून घेतली आणि असे गाळणीतून गाळून घेतल्यानंतर निथळली की मग नाही का अशी वाटून घ्यायची आहे. मस्तपैकी त्याचं छान असं बारीक वाटण तयार होतं. आपल्याला मिक्सरलासुद्धा लावायची गरज पडत नाही. आता कढईमध्ये 1च चमचा तूप घालायचं आणि जे बदामाचं वाटण तयार केलं ना आपण, ते घालायचं आणि 1 ते 2 मिनटं हे परतायचं आहे. आता हे परतत असताना गॅस मीडियम ठेवायचा, मोठा करायचा नाही किंवा लो ठेवला तरीसुद्धा चालेल. आता हे 1 मिनिट परतून झालं की त्याच्यानंतर वाटून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालायची आणि 1 ते 2 मिनटं आपल्याला ही परतून घ्यायची आहे. थोडंसं त्यातलं पाणी उडून जाईपर्यंत परतायची आहे. आता ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मी इथं गूळ घेतला आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1/4 वाटी गूळ घेतला तरीसुद्धा चालेल. आता हा गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आणि मिश्रण छान असं दाट होईपर्यंत आपलं पुरण तयार होईपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे. छान शिजवून घ्यायचं. त्यानंतर 1 छोटा चमचा इथे मी वेलची पूड आणि 1 छोटा चमचा जायफळ पूड घातली आहे आणि नेहमीप्रमाणे आपलं पुरण छान असं तयार आहे. आता इथं पीठ मळून ठेवलं होतं. पीठ छान असं लवचिक तयार करायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवढं आपण गव्हाच्या पिठाचा उंडा घेतला आहे त्याच्या डबल मोठा आपण नाही का पुरणाचा उंडा घ्यायचा आहे आणि छान अशी वाटी करायची. त्याच्यामध्ये पुरण भरायचं आणि छान असं पण त्यालाच थोडंसं नाही का हलक्या हाताने दाबून असं गोल करून घ्यायचं आहे. आता हा उंडा आपण कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि तळ हाताने नाही का असं थोडासा पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर हलक्याच हाताने आपण ते पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पातळ पुरणपोळी लाटायची. तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. त्यानंतर पुरणपोळी आपली छान अशी दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत तूप लावून भाजून घ्यायची आहे किंवा बिनतुपाचीसुद्धा तुम्ही ती भाजू शकता. अशा पद्धतीने आज मी नाही का शाही पुरणपोळी बनवली आहे. नेहमीपेक्षा वेगळी आहे आणि चवसुद्धा थोडीशी वेगळी आलेली आहे. खूप छान लागते आणि गुळाचा वापर केल्याने ना त्याची चवसुद्धा खूप छान येते. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नैवेद्यासाठी सुद्धा मी अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या होत्या. छान अशा मस्त टम्म फुगल्या होत्या आणि मस्तच दिसत आहे. चवीला पण खूप छान झाल्या होत्या. तुम्हाला एक पुरणपोळी तोडूनसुद्धा दाखवते. हे बघा, आता ही पुरणपोळी आपण नाही का अशी जास्त पुरण भरलं ना की त्याची चव खूप छान येते. पुरणपोळी कधीही तुम्हाला खायची असेल तर तुम्ही ती तुपासोबत खायची. म्हणजे काय होतं, ॲसिडिटी होत नाही आणि पचनाला त्रास होत नाही. कारण चणा डाळ ही पचायला जड असते आणि थोडी वातळसुद्धा असते. त्यासाठी नाही का ती तुपाबरोबर खायची असते. आणि त्यासोबतच मी कटाची आमटीसुद्धा केली आहे आणि भजी, पापड वगैरे सर्व नैवेद्य आज तयार केला होता. तोच तुमच्याबरोबर शेअर केला आहे. सोबतच ही कटाची आमटी कशी बनवली त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तीही तुम्ही जाऊन चेक करा. आपण गावरान पद्धतीने, आपल्या गावठी पद्धतीने आमटी कशी बनवायची तेही मी दाखवलेलं आहे. आजची शाही पुरणपोळी तुम्हाला आवडली असेल तर इतरांनाही रेसिपी शेअर करा आणि ह्या पद्धतीने नक्कीच एकदा बनवून बघा.